नमस्कार, प्राइम टाइम मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा। आज मी चर्चा करणार आहे शहीद हेमंत करकरे यांच्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट बद्दल। काल हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट भारतीय जनता पक्षाचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये सादर केला आणि राज्य सरकार पुढे काही प्रश्न निर्माण केले। राज्य सरकारने त्याचं समाधानकारक उत्तर दिलेलं नाही। विधानसभेचं अधिवेशन संपलेलं आहे, त्यामुळे फडणवीस असं म्हणाले की पुढच्या अधिवेशनामध्ये ते याचा पाठपुरावा करतील। पण या पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे शहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यूविषयी अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। जे जॅकेट त्यांनी शरीरामध्ये घातलं होतं त्या जॅकेटमधून गोळ्या आरपार गेल्या का? कारण सरकारने आधी सांगितलं होतं मानेतून गोळ्या गेल्या, पण मानेतून गोळ्या गेलेल्या नाहीत, गोळ्या या बरगड्यांना लागलेल्या आहेत। हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये आकृती काढून दाखवण्यात आलंय, तेही आम्ही आज पडद्यावर दाखवणार आहोत। मग झालं काय? या निकृष्ट दर्जाच्या जॅकेटमुळे करकरेंचा मृत्यू झाला का? करकरेंना गोळ्या अतिरेक्याने मारल्या असतील, अजमल कसाबनं करकरेंना गोळी मारली असेल, पण ज्यांनी ही निकृष्ट दर्जाची जॅकेट्स खरेदी केली ते अधिकारी, ते वरिष्ठ अधिकारी, ते राजकारणी जबाबदार नाहीत का? ते अजमल कसाब इतकेच भ्रष्टाचाराच्या नावाखाली जर कर्तबगार अधिकाऱ्यांना मारणार असतील तर त्यांना जबाबदार धरायला नको का? हे माझे आजचे प्रश्न आहेत। मी चर्चेला सुरुवात करतोय। माझ्या सोबत आहेत खुद्द देवेंद्र फडणवीस, ज्यांनी हा पर्दाफाश काल केला, ते नागपूरहून आपल्या सोबत आहेत। माझ्या स्टुडिओमध्ये आहेत त्यांना उत्तर देण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार, जे नेहमी चिलखताची भूमिका करतात आणि सरकारचं समर्थन करतात, ते जितेंद्र आव्हाड माझ्या सोबत इथे आहेत। माझ्या स्टुडिओमध्ये जॅकेट संदर्भातले एक्सपर्ट कौस्तुभ बुटाला, त्यांनी स्वतः सोबत एक जॅकेटही आणलंय आणि ते जॅकेट नेमकं काय आहे ते दाखवणार आहेत। हे उत्कृष्ट दर्जाचं जॅकेट आहे। हेमंत करकरेंनी अंगात घातलं ते हे जॅकेट नाहीये, लक्षात घ्या। पूर्वीचं जॅकेट कसं होतं हे मी त्यांना विचारणार आहे। आणि माझ्या सोबत येणार आहेत माजी पोलीस अधिकारी YP सिंग, जे कोर्टामध्ये गेले आहेत या जॅकेटच्या क्वालिटी बाबत, तेही माझ्या सोबत आहेत। मी चर्चेला सुरुवात करतोय अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्यापासून। देवेंद्र फडणवीस, काल तुम्ही माझ्यासोबत प्राइम टाइम मध्ये बोलला होतात। मला तुम्हाला आज थेट प्रश्न विचारायचा आहे, शहीद हेमंत करकरेंच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे राज्य सरकारचा खोटेपणा चव्हाट्यावर आलाय का? तुमचं काय म्हणणं आहे? राज्य सरकार म्हणत होतं मानेत गोळी गेली, गोळी मानेत गेलेली नाहीये, सरकारने खोटारडेपणा केलाय का? आणि केला असेल तर का केलाय? 100% सरकारने दिशाभूल केली आहे। मी रेकॉर्ड काढला, एकदा नाही 3 वेळा आमच्या गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी मानेत गोळी गेली असंच सांगितलेलं आहे। आणि या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मात्र अतिशय क्लिअर की शोल्डर